गट क पूर्वपरीक्षा 2025ची उत्तर तालिका म्हणजे आन्सर की बघा आज आलेली आहे आणि त्यानंतर बऱ्याच लोकांचे स्कोर्स म्हणजे त्या कीनुसार माझ्यापर्यंत पोचलेले आहेत. तर एक थोडंसं त्या पेपरवर एक जस्ट एक मिनिट भाष्य करतो, लक्षात घ्या. हा म्हणजे 55 ते 60 ह्या ट्रॅपमध्ये बरीच लोकं अडकलेली मला बघायला मिळाली. म्हणजे ज्यांच्याकडून सहज 60च्या वर मार्क्स अपेक्षित होते ते लोक 55 ते 60 किंवा आपण अजून पुढं करू की 57 ते 60 किंवा 56 ते 60 अशी बघा भरपूर लोकसंख्या आहे. म्हणजे माझ्याकडे असणारी लोक त्यापैकी मी जे सांगतोय ग्रुपमधले वगैरे काय, तर ह्या पेपरला 60+ जाणं शक्य होतं कारण पेपर अवघड नव्हता, लक्षात घ्या. ते एक दुसरी गोष्ट काय झालं, मग मी जरा निरीक्षण केल्यानंतर मला असं आढळतंय की तुमच्याजवळ असणारं ज्ञान म्हणा किंवा माहिती म्हणा तो प्रॉब्लेम नव्हता, ते वापरात फॉल्ट येतोय बघा विद्यार्थ्यांच्या. म्हणजे ही सगळ्यात गोष्ट आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जे नवीन आहेत म्हणजे ज्याला आपण नवशिके म्हणतो किंवा पहिला अटेम्प्ट वगैरे काय, ती लोक सुसाट गेलेली आहेत. म्हणजे त्यांना ते ट्रॅप नव्हते किंवा काय, पण म्हणजे थोडक्यात त्यांना गंडवणारा फसवणारा पेपर नव्हता. तर मात्र इथं 60च्या आत येऊन काही अनुभवी लोक उघडे पडलेले आहेत. म्हणजे आता उघडे पडले का असं मी म्हणतोय, मी पुढं सांगतो नेमकं आता इथून पुढे ॲक्शन प्लॅन समजा. तर बघा आजच मला वाटतं मी अभ्यास आणि तयारी असा एक व्हिडिओ बघा प्रोजेक्ट छायाच्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. म्हणजे तुम्ही करता तो अभ्यास, पण करायला पाहिजे तयारी. म्हणजे कोणती एक्झाम तयारी किंवा स्पर्धा परीक्षेचे प्रिपरेशन. का तर तुमच्या चौकोनातून मी जसं नेहमी म्हणतो पॉलिटी, हिस्ट्री, इकॉनॉमी, जिओग्राफी तिथून जर प्रश्न चुकत असतील तर तुम्हाला तुमच्या तयारीत चुका आहेत. ॲकॅडमिकली किंवा तुमच्या ज्ञानामध्ये तुम्ही चांगले भले असाल, पण तुमचं एक्झाम सेन्स नाही, म्हणजे लक्षात घ्या येणं झालं आहे. तर त्या संदर्भातला व्हिडिओ बघा सेपरेट तो दिला आहे बघा, आजच दिला आहे. पण इथं आता काय करता येईल बघा, तर तुम्ही मुख्य चूक काय केलेली आहे की तुमच्या स्ट्रेंथवरच काम करताय, विकनेसेसवर काम करायला पाहिजे आता. म्हणजे ती वेळ आलेली आहे, म्हणजे लक्षात घ्या. तर आता सुरुवातीला काय करा की आता तो ग्रुप सीचा पेपर घेऊन, आता काही लोकांनी मला ॲनालिसिससुद्धा पाठवलेला आहे, लक्षात घ्या. पण आता तुम्ही पेपर बंद करू नका, उघडा पेपर तो, आणि त्यातून तुम्ही ते आपले चुकलेले प्रश्न पहिल्यांदा बाहेर काढा. चुकलेल्या प्रश्नांना 3 कॅटेगरीमध्ये तुम्ही त्यांना हे करा. एक म्हणजे काय की तुम्हाला माहीत होतं पण तिथं चुकलं, ही एक कॅटेगरी. दुसरी कॅटेगरी माहीतच नव्हतं. आणि तिसरी कॅटेगरी बघा ही महत्त्वाची आहे. का तर 60+ जाण्यासाठी की तुम्ही कुठंतरी ओव्हर थिंकिंगच्या ट्रॅपमध्ये अडकताय का ओव्हर थिंकिंगमुळं तो घालवलं. म्हणजे लक्षात घ्या, हे पुन्हा व्हिडिओ हे करून तुम्ही बघा ते मी काय म्हणलो आहे. 3 कॅटेगरी लक्षात घ्या. ह्या 3 कॅटेगरीमध्ये प्रश्नांना विभागा, तुमच्या चुकलेल्या प्रश्नांना विभागा. नंतर काय करा, प्रत्येक जो चुकलेला प्रश्न आहे तर ते काय करा, सिलेबसचा भले पूर्वपरीक्षा आहे पण त्या सिलेबसला आणि आजवर पूर्वपरीक्षेतच जे PYQ आलेत त्यांच्याशी तो कुठं लिंक सांगतोय का किंवा त्यावर तो बेतलेला होता का, म्हणजे लक्षात घ्या ते तुम्ही बाहेर काढा. मग त्यानंतर काय करा, पुन्हा एक डोक्यात घ्या की संबंधित प्रश्न एक स्टॅटिक गॅप पडल्यामुळं तो चुकला का, म्हणजे तुमच्या नोट्समध्ये आहे, तुमच्या मटेरियलमध्ये आहे पण चुकलेला आहे तो, म्हणजे तो स्टॅटिकमधनं चुकलेला आहे. म्हणजे ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की काहीतरी तिथं रिअल टाईममध्ये कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग न झाल्यामुळं, पटकन वाचनाने अंडरस्टँडिंग न झाल्यामुळं चुकला आहे का, म्हणजे ह्या 2मध्ये तो प्रश्न पुन्हा विभागा. आणि त्यातनं जे कारण मिळतं ना त्या कारणांवर बघा काम करायचं आहे. म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुमचा दिवसभराचा बराचसा वेळ ह्या मी सांगतोय त्या ॲक्टिव्हिटीमध्ये गेला पाहिजे, न की मग भूकंप म्हणजे तेच पुन्हा प्रकार. म्हणजे काढा नोट्स, करा पाठांतर, काढा. मी म्हणतो 60-70 वेळा रिव्हिजन, गाठोड्याचे रिव्हिजन, पण ते कसं ज्याला म्हणतो ना अंधासारखं अंधानुकरण करू नका, लक्षात घ्या. तर ह्या गोष्टी अगोदर बाहेर काढल्या पाहिजेत. तुमच्या चुका नेमक्या कुठे होते, त्या चुकावर आपण काम करतोय का, म्हणजे लक्षात घ्या. डॉक्टर रुग्ण असतं तसंच असतं ते काम, म्हणजे लक्षात घ्या. जो काय प्रकार आहे तो तिथं तो शोधा. आणि आता इथून पुढे मी तर तुम्हाला सांगेन की जर स्टॅटिकमधनं तुमचे प्रश्न चुकतायत, तुम्हाला माहीत असणाऱ्या गोष्टीतनं जर प्रश्न चुकतायत तर रीडिंग वाढवायला नाही पाहिजे, सॉल्विंग वाढवायला पाहिजे, लक्षात घ्या. पुन्हा एकदा, जर आत्तापर्यंत 100 PYQ सोडवत असाल, डेली 50-40 सोडवत असाल, दुप्पट करा आणि ते ॲनालिसिस चांगलं करा. जसं आज मी सांगतो ॲनालिसिस, तसं प्रत्येक वेळेला प्रत्येक 50 PYQ सोडल्यानंतर ते ॲनालिसिस करत चला. ही गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्यात सुद्धा काय बघा,
एखादा पर्याय बरोबर आहे तर तो बरोबर का आणि एखादा पर्याय चुकला आहे तो नेमका त्यात चूक काय केलेली आहे लक्षात घ्या. बारकाईनं बघा, ह्यात बरीच मुलं कंटाळा करतात, तो कंटाळा मग असा आत्मघातकी ठरतो, म्हणजे जो आज ठरतोय दिसतोय लक्षात घ्या. आता मी नेहमी त्याला गाठोडे म्हणतो, तर तो काय प्रकार आहे, तर बरेच जण विचारतात बघा सर ते होतच नाही, त्या वेळेत होतच नाही, आपल्या अंमलबजावणीमधले लक्षमधले लोक बोलत असतात. पण लक्षात घ्या, तुम्ही तिथं काय केलं पाहिजे, तुम्ही आत्ता गट क पूर्वपरीक्षा झाली, मागं 4 तारखेला गट ब पूर्वपरीक्षा झाली, तर तुम्ही कोणत्या ट्रॅपमध्ये अडकताय, तुमचे कोणत्या प्रकारचे प्रश्न चुकतायत, तो जो भाग आहे सिलेबसचा लक्षात घ्या, भले तुमच्या नोट्स असतील नसतील किंवा म्हटले म्हणून वाचत असाल, तो आता गाठोड्याचा मुख्य भाग झाला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, त्याला वारंवार रिवाईज केलं पाहिजे. रिवाईज करून थांबलं नाही पाहिजे, पुन्हा आउटपुटकडे जायला पाहिजे. म्हणजे टेस्टिंग, सॉल्विंग आणि मग त्यात तुमच्या चुका इलिमिनेट करत न्यायला पाहिजे, तरच कुठंतरी फरक पडेल. मग मुलं सहज म्हणून जातात की अभ्यास पद्धतीत दोष आहे किंवा काय. बरोबर आहे ना, हीच की तयारीतील दोष. तुम्ही अभ्यास करताय पण तयारी करा. तो सेपरेट व्हिडिओ आहे बघा, तो बघू शकता. आणि महत्त्वाचं म्हणजे आता बघा ना, तुम्ही 4 तारखेला 11 तारखेला फुल लेंथ टेस्ट सोडवलेच की आयोगाची. मग त्यामुळं आता तुम्हाला एक आठवड्यातला एक दिवस फिक्स करून त्या दिवशी तुम्ही फुल लेंथ टेस्ट का सोडवू शकत नाही. म्हणजे आता जर तुमचा 55 ते 60 दरम्यान स्कोअर आहे, तो तुम्हाला 60 प्लस 65 प्लस न्यायचा आहे, तर त्याला आता जरी तुम्ही कंबाईन मेनचा अभ्यास करणार असाल तरी तुम्ही फुल लेंथ पेपर GHचा सोडवूच शकता. त्यातले काहीच फक्त एक्सक्लुझिव्ह पार्ट हा मेन्सला वेगळा आहे, पण अदरवाईज म्हणजे ती क्रिया बघा घडली पाहिजे कायम. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे मिक्स टाईपचे PYQ सोडवणं, पण ते काय होते ते पण अर्धवट काम होते. मी आत्ता बघा व्हिडिओ हा पुन्हा बघा, मी प्रत्येक वेळेस स्टेप काय सांगितल्या, म्हणजे स्टॅटिकमधून चुकला आहे का, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग नाही आहे का, किंवा ओव्हर थिंकिंगचा ट्रॅपमध्ये तुम्ही अडकताय का. बऱ्याच जणांची तयारी भक्कम असून सुद्धा ते लोक त्यात पडतात बघा. म्हणजे लक्षात घ्या, तर त्यालाच ते आपल्या प्रोजेक्ट छाया MPSC ह्या टेलिग्राम चॅनलवर बघा, मी आता त्यात काम करूनच बोलणार होतो, पण तरी सांगतो की आत्ता काल परवा आणि कदाचित आज बघा की मिथुन स्पीक्स म्हणून मी आता एक पोस्ट टाकायला सुरुवात केली आहे. तर ते व्यक्तिगत जे छाया गोल्डमधनं विद्यार्थी आहेत, तर त्यांना उद्देशून ती खरी पोस्ट असते. म्हणजे ते कुठल्या ट्रॅपमध्ये अडकलेत, त्यांच्या कार्बन कॉपीज किंवा ते सगळं बघून जे काय मला वाटतंय त्यातनं मी ते केलेली भाष्य असतात बघा. तर ते पण तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवर बघत जा. प्रत्येक गोष्टीचा बघा व्हिडिओ बनवता येत नाही, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे मला ते लिखाण सुकर वाटतं, म्हणून सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं टेलिग्रामवर उपलब्ध होतात बघा. म्हणजे लक्षात घ्या. पण कंबाईन ग्रुप C म्हणजे आता आज की आली त्यानंतरचा काय करायला पाहिजे, कृतिक्रमच दिला आहे बघा ह्या व्हिडिओमधनं, असं समजा. ठीक आहे.